हँडचा वापर केला जातोय. चिकी सिंगल घेतली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच क्रिकेटमध्ये ज्या लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं, ऑक्सिजन ज्याला म्हटलं जातं, सिंगल्स डबलचा वापर केला जातोय. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत समाप्त झालेला आहे. 4 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सबरी चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. नक्कीच मागच्या सामन्याचा सुद्धा विचार केला वैयक्तिक मनीषचा, तर पहिले 3 वाईड हाताळले होते. त्यानंतर मात्र केवळ 9 धावा खर्च केल्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कॉमेंटेटर कर्स वाईड अजून एक हाताला जातोय मनीष कडून. 5 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. फेअर डिलिव्हरीचा विचार केला केवळ 3 धावा फेकून झाल्यात. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर चेंडू थोडस लेंथ मध्ये सुद्धा मागे खेचलं होतं. 1 धाव नक्कीच 22च्या रूपात अर्जित करण्यात यश येत आहे. फलंदाज तर बीट झाला, परंतु त्यासोबतच यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नक्कीच या षटकामध्ये मात्र अवांतर धावांचा नक्कीच भडीमार दाखवलाय. गोलंदाज मनीषने 4 वाईड अजूनपर्यंत हाताळले गेलेत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर ऑफ द विकेट फटका होता. शफल करून नक्कीच पोझिशन मध्ये आला होता. फलंदाज चांगलं टाइम झाला, परंतु नक्कीच पॉवर तेवढी नव्हती, म्हणून क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती सरसावतोय. शेवटचा चेंडू नक्कीच असेल. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, पण सुरेख क्षेत्ररक्षण. नक्की स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. पंचांचा इशारा सुद्धा नोचा येतोय. नो +1, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच इंटू द गॅप चेंडू जात होता, परंतु पूर्णपणे स्वतःला झोकून दिले. डावी मारून मात्र त्या चेंडूला धावसंख्येचा विचार केला. 10 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 10 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शेष आहे. यावेळेस मात्र बॉटम हँडचा वापर पूर्णपणे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र खेळलं जात आहे. तुषार आणि कामेशच्या माध्यमातून या षटकाचा विचार केला. तब्बल 11 चेंडू टाकले गेले आणि या एका षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला सांगते 11 ऑन द बोर्ड एका षटकाच्या समाप्तीनंतर. यस डीजे. चला प्लीज लवकर घाई करायची आहे. 11 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. प्रणीतला इंट्रोड्यूस केलं जाते. नक्कीच पहिलं थोडंसं महागडं षटक म्हणता येईल, कारण नक्कीच अवांतर धावांचा भडीमार झाला. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र जातोय बॉक्स आउटच्या रूपात. हार्ड लक षटकार गडी बाद. यस डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच फटका चांगला होता. इंटू द गॅप सुद्धा होता, परंतु नक्कीच त्या फटक्या मागे थोडीशी पॉवर जास्त होती आणि त्याच्याच मोबदल्यात मात्र बॉक्सच्या रूपात गडी बाद होतोय. तुषारला तंबूत परतावं लागेल. युवराज मात्र येतोय नवीन फलंदाज आणि यावेळेस मात्र ब्रेक थ्रू काढून दिला जातोय गोलंदाज प्रणीतच्या माध्यमातून. युवराज मात्र येतोय स्ट्राईक एंड वरती. बघूया कशा प्रकारे फटकेबाजी तो करेल. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच अजूनपर्यंत जर विचार केला स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा उत्तम राहिलाय. अप्रतिम कामगिरी यावेळेस मात्र केली जाते. 12 धावा धावफलकावरती लगावले जातात. येणारे अजूनही 4 चेंडू शेष आहेत. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलेला फाईन लेग रिजन वरती एकदा वर्जित केली जाते. 13 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. येणारे 3 चेंडू अजूनही शेष असतील. फुलर लेनचा चेंडू आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात यश येते. येणारे 2 चेंडू अजूनही शेष असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे.
पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं त्या चौकारामागे मात्र नक्कीच 3 धावा वाचवल्या स्वतःच्या संघासाठी. शेवटचा चेंडू असेल धावसंख्येचा जर विचार केला 14 ऑन द बोर्ड लगावली जाते, 14 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. दुसरे षटक आपण बघतोय प्रगतीपथावरती मिस्टर प्रणित रायटम ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळेस मात्र सुपर डिलिव्हरी. नक्कीच चेंडू मध्ये स्विंग होता, ऑफ कटर पद्धतीचा चेंडू हाताला होता, यष्टी सुद्धा बीट होतोय. धावसंख्येत मात्र 1 ने बदल होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच 15 धावा म्हणजे 7.5च्या सरासरीने धावफलक पुढे सरसावते. नक्कीच अप्रतिम षटक मात्र हाताला. केवळ 4 धावा खर्च केला आणि एक मोठा गडी नक्कीच तंबूत परतवला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यापुढे होणारा सामना टायगर स्पोर्ट्स बेलपाडा विरुद्ध साई कृपा विळंगी यायचा कर्णधार. टायगर स्पोर्ट्स बेलपाडा विरुद्ध साई कृपा विलंगी. बघा कोण आहे. तिसरं षटक घेऊन 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. विराजला इंट्रोड्यूस केलं जात आहे. विराज, मिस्टर विराज बघूया कशा प्रकारे गोलंदाजीचा भार सांभाळेल. राईट राऊंड विकेट. नक्कीच एक लेग स्पिनर गोलंदाज आहे. नक्कीच पंचांचा इशारा येतोय चौकारासाठी. नक्कीच हॅलो थँक्यू डीजे. किरण उसळणी डीके कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. गणेश सर त्यांना आठवण करतात. धन्यवाद सर. नक्कीच वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 19 ऑन द बोर्ड लगावले जातात. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक चुकी करतोय. यावेळेस मात्र पॅडल स्वीपचा फटका. तो क्षेत्ररक्षक मात्र अप्रतिम कामगिरी करताना दिसतोय. 1 धाव नक्कीच अर्जित करण्यात यश येतंय. 20 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ आहे षटकामधील. पुन्हा एकदा खराब कॉलिंग. नक्कीच ट्युनिंग कॉम्बिनेशन कम्युनिकेशन चुकतंय. आणि नक्कीच मी म्हटलं होतं की मिस कॉल देऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये चालणार नाही. आपल्याला प्रॉपर कॉलिंग करावं लागेल. अजून या षटकातील मात्र तिसरं षटक आपण बघतोय प्रगतीपथावरती विराजचं पहिल्या चेंडूवरती चौकार होता नक्कीच मिडफील्डचा. आणि नक्कीच चांगले टप्पे अजूनपर्यंत त्याने हाताळलेत. 20 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र ड्राईव्हचा फटका आहे. चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. जजमेंट चुकले, कॉलिंग झालं नाही. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार चौकारासाठी. यस डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच तर येतोय मात्र क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह चौकार. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. खराब फेकी. नक्कीच कलेक्शन झालंय तिथे परंतु खराब फेकी होती. शेवटचा चेंडू असेल. तिसरं षटक आपण बघतो विराजचं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मारण्याच्या नादात येतोय षटकार. बॉक्स आउट. धन्यवाद डीजे. संकेशला मात्र पाठवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला 25 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नक्कीच आपण बघतोय सेकंड राऊंडचा सामना श्री रामनवमी चषक 2022. नक्कीच हा अप्रतिम 16 अप्रतिम आयोजन नियोजन नक्कीच NST लाईव्हच्या माध्यमातून मात्र लाईव्ह प्रक्षेपण आपण बघतोय.
यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. कव्हर रिजन वरती मात्र चेंडूला टोलावलं जाते. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. धावसंख्येचा जर विचार केला 26, येणारे 5 चेंडू या इनिंग मधील अजूनही शेष असतील. यावेळेस मात्र स्वीपचा फटका, गडी बाद. नक्कीच मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. नक्कीच नन्हे मुन्ने प्रेक्षक आपण बघतोय श्री श्रद्धा मोटर्स व श्री कुर्लाई इलेक्ट्रॉनिक स्टँड वरती या सामन्याचा आनंद घेताना. धावसंख्येचा विचार केला 26 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. चेतन यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू होता, काही संपर्क झाला नाही. यष्टीरक्षक सुद्धा चुकी करतोय. धावसंख्येत मात्र 1 ने बदलले. 27 ऑन द बोर्ड. येणारे 3 चेंडू या फर्स्ट इनिंग मधील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टॅकल केलं जात आहे. 28, येणारे अजूनही 2 चेंडू या इनिंग मधील शेष असतील. पुन्हा एकदा या सिओमेस आय हिट, त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डॅमेज. यस डीजे. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा जर विचार केला 28 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 28 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र नक्कीच पंचांचा इशारा येईल. अवांतरचा नक्कीच इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. वाईड +1, 2 धावा अर्जित करण्यात यश येते. 30 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र मोठा फटका येतो मिड विकेट रिजन वरती. क्षेत्ररक्षक आहे. यस, इट्स गॉन. रनआउट. नक्कीच 31चं आव्हान असेल यापुढे होणारा सामना. थँक्यू डीजे. टायगर स्पोर्ट्स बेलपाडा विरुद्ध साईकृपा विलंगी. कर्णधारांनी यायचे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. धावसंख्येचा विचार केला 30 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 31 धावांचं आव्हान असेल. यस डीजे. लाडाची गलाडाची कैरी पाडाची लाडाची गलाडाची कैरी पाडाची लाडाची गलाडाची कैरी पाडाची लाडाची गलाडाची कैरी पाडाची. चला प्लीज दोन्ही संघ वारंवार कॉल दिला जातोय. टायगर स्पोर्ट्स बेलपाडा आणि साईकृपा विलंगी. थँक्यू डीजे. चला घाई करायची आहे. मनीष आणि प्रणित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते आपल्याला. धावांचा विचार केला 31 धावांचा पाठलाग करावा लागेल. नक्कीच सुरेश काका विळंगीला आपण बघतायत मंचावरती.
नक्कीच 31 धावांचा पाठलाग करायचा. बघूया कशा प्रकारे मनीष आणि प्रणिती जोडी कामगिरी करते. नक्कीच एक लो स्कोरिंग सामना आहे जर या ग्राउंडचा विचार केला, परंतु चला प्लीज घाई करायची आहे. पंच नक्कीच बेलपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लगेचच निर्णयासोबत रेडी राहायचंय. यावेळेस मात्र मोठा फटका, सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच पासिंग द बॉलच्या पद्धतीमध्ये मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जात आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये आता मात्र गडी बाद होईल. यस रे ताकीद द्यायची. एवढा वेळ दडवायचा नाहीये. नक्कीच अवघ्या 0 धाव्यांवरती मात्र विकेटचं कॉलम ओपन केले जात आहे. एक गडी मात्र तंबूत परततोय. नक्कीच रोहितला इंट्रोड्यूस केलं जातं. 31 धावांचा पाठलाग नक्कीच करायचंय. यावेळेस मात्र अजून एक लेग स्पिन चेंडू. शॉर्ट पद्धतीचा नक्की चेंडू होता, परंतु नक्की चेंडू मध्ये स्विंग होतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इन अँड आउटचा फटका, कव्हर ड्राईव्ह पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. खातं उघडलं जात आहे धावसंख्येचं 1 ने. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ भिरकावून दिलंय. मिडॉन मॉरिटनच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. नंतर या चौकारानंतर मात्र धावफलकाचा विचार केला. 4 ने पुढे फ्लाईल 5 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू नक्की असेल. यावेळेस मात्र स्लोवर चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये, परंतु 1 टॅप फटका होता. षटक समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहे. समीकरणाचा जर विचार केला 18 चेंडूत 26 धावांची गरज आहे. 18 चेंडूत 26 धावांची गरज. नक्कीच अंपायरची कामगिरी करताना आपण बघतोय मिस्टर चेतनला. माटे अंपायर नक्कीच नावाने प्रसिद्ध आम्हाला सांगतात आमचे गुणलेखक. संकेशला मात्र इंट्रोड्यूस केलं जातं. नक्कीच एक जलद गतीचा गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच इम्प्रेस केलं होतं गोलंदाजीच्या भाराने. आता बघूया कशा प्रकारे प्रेशराईज. यावेळेस मात्र नक्कीच कॉमेंटेटर कर्स पहिला चेंडू नो हाताळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. नो बॉल पंचांचा नक्कीच इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र निराश करतोय प्रेक्षकांना सुद्धा आणि स्वतःच्या टीमला सुद्धा. एक जलद गतीचा यावेळेस मात्र कमबॅक केलं जातंय. मोठा फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकारासाठी. एस डीजे यावेळेस मात्र पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे. कव्हर रिजन वरती मात्र खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करून थ्रो केले जाईल तिथपर्यंत नक्कीच एकदा वर्जित केली जाते. येणारे अजूनही 4 चेंडू शेष आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. मोठा फटका मारण्याच्या नादात नक्कीच बॉक्स आउटच्या रूपात लागतोय झटका. एस डी जे
भी तेरा दीदार. आता मात्र जर समीकरणाचा विचार केला 15 चेंडूत 20 धावांची गरज. नक्कीच आपण बघतोय स्वप्नील किनी प्रतिष्ठान विरुद्ध जय हनुमान टेंबीखोडे असा सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडूत 20 धावांची गरज. यावेळेस मात्र संधी निर्माण झाली होती, चुकी करतोय. नक्की चांगला चेंडू मात्र आतापर्यंत संकेशने हाताळलेत. पहिला नक्कीच चेंडूचा विचार केला तर अवांतर चेंडू होता, तदनंतर मात्र सुरेख कमबॅक अनालिसिस आपण बघतोय षटकाचं युट्यूब स्क्रीनवरती. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू ग्लास केलं होतं. लेग ग्लास पद्धतीचा फटका एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. अंडरआर्म क्रिकेटमध्ये मात्र आपण नक्कीच वारंवार हा फटका बघतो, अनुभवतो. शेवटचा चेंडू नक्कीच शेष असेल. 12 धावा धावफल करते. लॉस ऑफ 2 विकेट्स. समीकरणाचा विचार केला 13 चेंडू 19 धावांची गरज. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक होता, परंतु नक्की क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं जाईल. 12 चेंडूत 19 धावांची गरज. यस डीजे. प्रथमेश गावड कुठे आहे? प्रथमेश नक्कीच धन्यवाद. बारा चेंडूत 19 धावांची गरज. यावेळेस मात्र चुकी करतोय. नक्कीच जर फेकी झाली असती व्यवस्थितरित्या नक्कीच पूर्णपणे समीकरण बदललं असतं, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानामध्ये इफ एल्स बटला जागा नसते. तेच मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसतंय. यावेळेस मात्र नक्कीच टॅपचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय पॉइंट रिजन वरती. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. यावेळेस मात्र बॉटम हँडचा वापर. क्षेत्ररक्षक पुन्हा तिथे लेग ग्लास पद्धतीचा फटका नक्कीच मारला जातोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. समीकरणाचा विचार केला 9 चेंडूत 16 धावांची गरज. नक्कीच 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे या चेंडूवरती. टॅपचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन वरती. पुन्हा एकदा एक धाव वर्जित केली जाते. 8 चेंडूत 15 धावांची गरज. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज असेल तर या सामन्यात टिकून राहायचं असेल. आठ चेंडूत 15 धावांची गरज. यावेळेस मात्र प्लेड स्विंग अँड मिस. यस इट इज गॉन. 7 चेंडू 15 धावांची गरज. मांडीला जाता गो चावूल लायला आलीला फाटा गो. कित केलं स्वतःच्या स्विंगने गोलंदाजाने. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. सुरेख एफर्ट्स आणि पंचांचा इशारा गडीबाद. नक्कीच चांगला फटका होता, परंतु तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण कलेक्शन. त्यानंतर मात्र अप्रतिम कामगिरी मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती क्षेत्ररक्षकाकडून. अप्रतिम कामगिरी नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो या विकेटला. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू मांडीला जाता गो चावूल लायला आलीला
6 चेंडूत 15 धावांची गरज. केवळ 4 धावा नक्कीच खर्च केला मिस्टर प्रतीकने. एक अप्रतिम षटक एका प्रेशराइज नॉकआउट सामन्यामध्ये. सहा चेंडूत 15 धावांची गरज. डावखुरा फलंदाज मिस्टर धीरज. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. ब्रँडेड क्लासिकल दमदार असरदार चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 5 चेंडूत 11 धावांची गरज. हा सुद्धा मात्र फ्लायटेड चेंडू. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज धीरजला तंबूत जावं लागेल. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडूत 11 धावांची गरज. नक्कीच कुठेही मंडप डेकोरेटर्स वाले असतील तर प्लीज कॉमेंट्री एंड वरती आपण यायचंय. चार चेंडूत 11 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्लेड स्विंग अँड मिस. यस डीजे. यावेळेस मात्र कटचा फटका आहे. चुकी करतोय फलंदाज. नक्कीच कुठेतरी समीकरण पूर्णपणे लांबवलं जात आहे. 2 मॅच आहे. कोणता दुसरा आहे का? 1.5 घंटे